तर रायगडमधल्या ध्वजारोहण मानपानावरून शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे। यंदाही मंत्री भरत गोगावलेंना ध्वजारोहणाची संधी मिळालेली नाहीये। 15 ऑगस्टला मंत्री अदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत। राज्य सरकारकडून या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी मंत्री भरत गोगावलेंसोबत दूरध्वनीवरून संवाद साधलेला आहे। तो संवाद सुद्धा आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत। या सगळ्या घडामोडीनंतर भरत शेठ गोगावले काय म्हणतायत, भरत शेठ गोगावलेंची आता नेमकी काय भूमिका असणार आहे, भरत गोगावले संयमाची भूमिका घेणार की या सगळ्या संदर्भात नाराजी असल्याचं कळवणार, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। काही दिवसांपूर्वी मात्र नेमक्या याच मुद्द्यावर भरत गोगावले काय म्हणाले होते ते आधी आपण सुरुवातीला ऐकूया। 15 ऑगस्टच्या अगोदर जर पालकमंत्री पदाचा काय निर्णय झाला तर ठीक आहे, नाही झाला तर जे काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जे काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य। शासकीय ध्वजारोहणाला परिपत्रक शासनाचं आहे आणि आदिती तटकरे यांच्याच हस्ते ध्वजारोहण होणार आहे। याच्यावरती तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? आमची प्रतिक्रिया जे वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला मान्य आहे। कारण जो झेंडावंदन आहे तो पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि आदित्य तटकरे यांना करायला सांगितलेला आहे। त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे आणि त्यांच्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत। परंतु असं म्हटलं जातंय, स्वतः आपण ही मागणी केली होती की या ध्वजारोहणाची संधी ही मिळायला पाहिजे, मंत्री उदय सामंत यांनी देखील केली होती। मग कुठेतरी हे परिपत्रक आल्यामुळे आता शिवसेनेचे पदाधिकारी असतील किंवा मंत्री भरत गोगावले असतील हे नाराज आहेत का? नाही, नाराजचा काही प्रश्न नाही आहे। झेंडावंदन दिला, परंतु पालकमंत्री पदाचा प्रश्न बाकी आहे, तो नंतर सोडवला जाईल। पण झेंडावंदन यावेळेला त्या लोकांना दिलेलं आहे ते आम्हाला मान्य आहे। पण पुढचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आज कॅबिनेट आहे, तुम्ही राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात आणि आजच्या मीटिंगकडे तुम्ही पाठ फिरवलेली आहात बैठकीला, काय याच मुद्द्यावर नाराज असं काही होता? नाही 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 नाही, हे रात्री ठरलं, माझा अगोदर नियोजित कार्यक्रम होता आणि त्याच्यामुळे मी आलो होतो। ते अचानक ठरलं आणि मग काय आम्ही तिथे थांबलो होतो, परंतु काम आमचं असल्यामुळे मी इथे राहिलो। आमदार अलिबागचे महेंद्र दळवी यांनी बोलताना असं सांगितलंय की आठवडाभरापूर्वीच आम्हाला मुख्यमंत्र्यांनी ही कल्पना दिली होती की हा ध्वजारोहण आहे तो आदिती तटकरे यांच्या हस्ते होईल। याची कल्पना तुम्हाला होती का? होती। याच्या पुढची भूमिका काय राहील? पालकमंत्री पदासाठी आता आग्रह कधी राहील? तो आता आपले शिंदे साहेब ह्याला गेलेले आहेत श्रीनगरला, तिकडून आल्यानंतर जे असेल ते ठरवते। म्हणजे आता एकूणच या एक खेळीमुळे किंवा ध्वजारोहणाची संधी हुकली म्हणून भरत गोगावले नाराज आहेत, या चर्चेवरती तुमचं काय म्हणणं आहे? काय आव्हान शिवसैनिकांना करा? नाराज विरोध काय नाही, नाराज होण्याचा काही प्रश्न नाही। शेवटी नेते मंडळीवरती पण आमचा विश्वास असणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे आमचा विश्वास आहे। धन्यवाद। सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्या सोबत आपले प्रतिनिधी भरत गोरेगावकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भरत, तुम्ही थेट संवाद साधलात गोगावलेंसोबत या सगळ्याविषयी, पण एरवी मात्र आपल्याला भरत शेठ गोगावले जितक्या उत्साहीपणे बोलताना दिसतात, जितक्या त्यांच्या आवाजात एक दमदारपणा असतो, एक ऊर्जा असते, आज मात्र ते कुठेतरी मिसिंग होतं एक सामान्य म्हणून, हे मात्र थेट जाणवतंय। तुम्हाला काय जाणवलं संवाद साधताना? लागवी मॅडम, निश्चित स्वरूपामध्ये मंत्री भरत गोगावले यांची काय प्रतिक्रिया आहे ही जाणून घेण्यासाठी लोकशाहीच्या परिवारातून हा त्यांना संपर्क कॉल माझ्याकडून केला गेला होता आणि आज आपण जर का पाहिलं तर अतिशय संयम राखून त्यांनी आपल्या मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे। यावरून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होतं, अगदी त्यांनी कितीही ठाम दावा केला की या निर्णयामुळे मी नाराज नाहीये किंवा व्यथित नाहीये, तरी त्यांच्या बोलण्यावरनं किंवा त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं हे स्पष्टपणे जाणवतोय की या 15 ऑगस्टची रायगड जिल्ह्यातल्या शासकीय ध्वजारोहणाची संधी जी मिळाली नाही, त्यामुळे कुठेतरी भरत गोगावले हे स्वतः नाराज आहेत
आज त्यांनी स्पष्ट केलं की मी आज महाराष्ट्रात नाहीये, माझा पूर्व नियोजित कार्यक्रम होता आणि त्यानुसार मी महाराष्ट्राच्या बाहेर असल्यामुळे कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहू शकत नाही. मात्र कुठेतरी बोलतानाची जो आत्मविश्वास असायला पाहिजे, जो कॉन्फिडन्स असायला पाहिजे किंवा ज्या करारी बाण्याने नेहमी भरत गोगावले बोलतात तसं कुठेही त्यांचं वक्तव्य येत नाहीत. त्यामुळे ते आतून कुठेतरी या निर्णया नाराज झालेले आहेत हे नाकारू शकत नाही. ही वस्तुस्थिती काही प्रमाणात मान्य करावी लागेल. त्यामुळे दिल्लीत नेमकं आज ते आहेत आणि श्रीनगरमध्येच एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्लीत सुद्धा काय घडू शकतात काय याकडे देखील या निमित्ताने लक्ष ठेवायला लागेल. कारण अलिबागचे जे आमदार आहेत शिवसेनेचे महेंद्र दळवी हे देखील भरत गोगावले यांचे कट्टर समर्थक आहेत आणि ते देखील त्यांच्या समवेत दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे एकूणच 15 ऑगस्टच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने घेतलेला परिपत्रक आणि निर्णय, आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाची दिलेली संधी, त्यामध्ये नाराज असणारे भरत गोगावले, त्या नाराजीतूनच ते उपस्थित नसणारे आजची कॅबिनेट बैठक आणि स्वतः भरत गोगावले आणि महेंद्र दळवी हे दिल्लीमध्ये आज कुणाच्या भेटीगाठी घेतात काय याकडे सुद्धा बारकाईने पाहावं लागेल. अगदी भारत, या सगळ्या संदर्भात तुम्ही जेव्हा त्यांना विचारणा केली की तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही भेट घेणार का, संवाद साधणार का, त्यावेळी मात्र त्यांनी नाही म्हटलं नाही. त्यांचं उत्तर होतं की जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहे ते, इथं आल्यावर या सगळ्या संदर्भात आम्ही चर्चा करू, भेटू, संवाद साधू. म्हणजे कुठेतरी अजूनही नाराजी कायम असताना आशावाद सुद्धा कायम आहे. त्यांच्या बोलण्यातून एक स्पष्टपणे जाणवलं की त्यांनी जरी आश्वासित करण्याचा प्रयत्न केला असला की या निर्णयामुळे मी नाराज नाहीये, मात्र त्यांनी एक अधोरेखित करणारं वाक्य त्या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाची संधी दिलेली आहे, पालकमंत्री पदाचा मुद्दा बाकी आहे. म्हणजे आजही शिवसेना असेल, भरत गोगावले असतील, हे रायगडच्या पालकमंत्री पदाच्या बाबतीत आशावादी आहेत आणि त्या संदर्भातली चर्चा हे अर्थातच त्यांना शिवसेनेचे त्यांचे मुख्य नेते या नियमाप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या सोबतच करावी लागणार आहे. आणि त्यांनी स्पष्टपणे कबूल केलं की याच्या पुढे पालकमंत्री पदाचा जो निर्णय आहे, ह्या बाबतीतला जो निर्णय आहे किंवा ह्या बाबतीतली जी खंत आहे आमची किंवा जी मागणी आहे ही एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटणार. त्यांचा श्रीनगरवरचा दौरा आटोपल्यानंतर ते महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांची भेट घेतली जाईल. याचाच अर्थ जेव्हा मंत्री भरत गोगावले हे दावा करतात ठामपणे की पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून आम्ही त्यांची भेट घेणार आहोत, म्हणजेच कुठेतरी ही सल आता शिवसेनेला देखील लागलेली आहे. आणि आता या ध्वजारोहणानंतर फार मोठा आग्रह राहील तो शिवसेनेला या रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठीची एक नवीन मोर्चे बांधणी शिवसेनेच्या नेत्यांमधून, शिवसेनेच्या मंत्र्यांमधून आणि भरत गोगावले यांना समर्थन देणाऱ्या आमदारांमधून केली जाईल. अगदी भारत, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आणि या माहिती संदर्भात. कालच्या यादीत आदिती तटकरेंचं नाव आहे. गोगावले नाराज असल्याची चर्चा आहे, पण आपण नाराज नाही, पण निश्चित या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ, जम्मू काश्मीर दौऱ्यावरून आल्यानंतर संवाद साधू, हेही सांगायला गोगावले विसरलेले नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.